आताच आपण कालच जी परिस्थिती बघितली इंद्रायणी नदीची, देहू या गावामध्ये अक्षरशः मृत माशांचा खच पडलेला होता. तो कशामुळे पडलाय, आज या ठिकाणी जो ओढा वाहतोय, हा ओढा कशा पद्धतीने वाहतोय यासाठी आपल्यासोबत निसर्गप्रेमी प्रशांतजी राऊळ आहेत. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी जी परिस्थिती कालची होती, आज ज्या ठिकाणी आपण भेट दिली, या ठिकाणी परिस्थिती कशी आहे म्हणजे मृत माशांच्या बाबतीत? स्वतःला इतकं आम्ही दुर्दैवी समजतोय की आम्ही आज इंद्रायणी काठी आहोत. संत तुकाराम महाराजांची पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी, हीच ती पवित्र इंद्रायणी, ज्याच्या काठावरती संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अख्ख्या विचारांची देण महाराष्ट्राला दिली. त्यांच्या नगरीची जी अवस्था मी थेट बोलीन महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि ह्या निर्दयी असंवेदनशील राजकारणी लोकांनी केलेली आहे. खरं तर राज्यात आणि देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार हे बोलायला सुद्धा खरं तर लाज वाटते. आज जो माशांचा खच बघायला मिळाला, ह्याचं एकमेव कारण आहे, थोडंसं दाखवा हे की पाणी बघा, हे कंटिन्युअस हे इंद्रायणीमध्ये चाललेलं आहे. इथंच नाही, हे तर फक्त एक स्पॉट आहे. अशा अनेक स्पॉट्समधनं हे पाणी सगळं इंद्रायणीला चाललंय आणि हेच उद्या तुमच्या आणि माझ्या मरणाचं कारण असणार आहे. आज मासे मेलेलेत, त्यांना कदाचित कुणी वाली नसेल. मला सांगा, ज्या ठिकाणी एक मर्डर जर केला तर त्या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा होतो, बरोबर, तर मग ह्या बाबतीत का होत नाही? तेवढी संवेदनशीलता सरकारमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा नाही आहे. या ठिकाणी लोकांना सुद्धा याबाबत काहीच संवेदनशीलता नाही. लोक सोडा, मला जे इव्हेंट बाज, जे पर्यावरण प्रेमी आहेत, आज मला त्यांना देखील एक प्रश्न विचारायचा आहे. एवढी मोठी घटना घडली आहे देहूमध्ये, प्रदूषित पाण्यामुळं आज हजारो मासे 4-4 फुटाचे, 20-20, 25-25 किलोचे, ज्यांचं वय आता माहीत नाही किती असेल, एवढी मोठी मासे इथं मेलेले आहेत. तरी देखील पर्यावरण प्रेमींनी कुठंतरी याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे का? आणि जो काही नदी सुधारचं जे थोतांड आहे, हे थोतांड पहिल्यांदा थांबवून याच्यावरती काम केलं पाहिजे. अहो सर, मग चला जाणूया नदीला हे कशासाठी आहे? हे पैसे कमवण्यासाठी आहे. मग कशाला लपडी पाहिजे ती? चलो नदी को जानिये, तिथं नदीच्या पूजा करायच्या, अर्चा करायच्या, साड्या घालायच्या, चोळ्या घालायच्या, नदीच्या नावाने सायकलिंगचे इव्हेंट करायचे. ह्याच्यानी नदी स्वच्छ होणार नाहीये. हे फक्त आणि फक्त लोकांची डोळ्यामध्ये धुळफेक करण्यासाठी ही सगळी थोतांड चालू आहेत. वैशिष्ट्य वाटतं 75 अमृत महोत्सव, हा कशाचा अमृत महोत्सव सुरू आहे? एवढी जाणही नाही आणि एवढी लाजही नाही. तुकाराम बीच जवळ येत आहे, लाज वाटली पाहिजे. मी म्हणतो या ठिकाणी पर्यावरण प्रेमींना आणि राजकीय लोकांना बंदी केली पाहिजे. देहू गावात जोपर्यंत ह्या पाण्यामध्ये हे चूळ भरत नाही, तोपर्यंत या लोकांना इथं पाय देखील ठेवू दिलं नाही पाहिजे. लाखो लोक या त्या 27 तारखेला इथं येणार आहेत. जर यामध्ये काही घटना घडलं, यात जबाबदार कोण? याला प्रशासनच जबाबदार आहे, ज्यांच्यावरती मेन हे दुर्दैव असं आहे की महाराष्ट्राला पर्यावरण मंत्रीच नाही आहे. अरे बापरे. त्यामुळं ही व्यथा सांगायची कुणाकडं? महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड पूर्णतः निद्रस्त अवस्थेमध्ये आहे. त्यांना हे सगळं दिसतं, पण हे दिसून देखील गप्प बसायचं त्यांना काय लाभ भेटतो हे त्यांनीच सांगावं आता पुढे येऊन. अतिशय दुर्दैवी आणि संवेदनशील घटना आहे की या ठिकाणी जे दिसतंय ते वास्तव आहे. आताच प्रशांत राऊळजी यांनी जी सत्यता मांडली, त्याबाबत खरोखर चिंताग्रस्त बाब आहे. येत्या 27 तारखेला तुकाराम बीज आहे, त्यावेळेस जर ह्या घटनेनी जर काही विघटित घटना घडली तर या प्रशासनच जबाबदार आहे, हेही प्रशासनाने विसरू नये. कारण वाहती ती इंद्रायणी खूप सुंदर आहे, तिला मानवाने खराब केलेलं आहे. त्यासाठी आज आपण पाहू शकता अक्षरशः गटारयुक्त खराब पाणी आहे. याच ठिकाणी कालच्याला आपण पाहिले 15 ते 20 हजार मासे मेलेल्या अवस्थे होते. यामध्ये प्रशासनाने त्वरित लक्ष देणं नितांत गरजेचं आहे. अन्यथा तुकाराम बीचच्या दिवशी काय घटना कधी जर घडलीच तर यास जबाबदार सर्वस्व प्रशासनच राहील.